हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी 2 कारली घेतलेली आहे आणि ह्या 2 कारल्यापासून आपल्याला अतिशय छान रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर हे कारल्याचं काय करायचं, आपल्याला वरचे हे काटे जरा जरा आपल्याला काढून घ्यायचे. काटे काढल्याने काय होतं, जरा कडवटपणा कमी होतो. त्यामुळे आपल्याला दोन्ही कारल्याचे मी काटे बघा हे वरचे काढून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि कारलं स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर आता काय करायचंय, पुढचं मागचं टोक आपल्याला हे कापून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने ही कारल्याची रेसिपी बनवते ते. आणि सोपी रेसिपी आहे. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच झालं पाहिजे. लाईक करायला मैत्रिणींना बिलकुल पण टाइम लागत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला बघा ह्या जर कडक बिया असल्या ह्याच्यामधल्या तर ह्या काढून घ्यायच्यात आपल्याला, म्हणजे दाताखाली कचकच करत नाही. आणि कवळ्या बिया जर असल्या तर कवळ्या बिया तुम्ही ठेवू शकता. तर आता आपल्याला असं जरा पातळच कारले हे कापून घ्यायचे, जरा लांब लांब अशा पद्धतीने बघा मी दाखवते तुम्हाला. आणि झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. डब्यासाठी टिफिनसाठी तुम्ही आरामशीर ही सकाळची करू शकता, एवढी झटपट होणारी आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे कारलं सर्व कापून घ्यायचे बघा. मी कारल्याच्या भरपूर रेसिपी मैत्रिणींनो टाकलेल्या आहेत. भरून कारलं पण खूप छान होतं आणि अशा पद्धतीने जरी तुम्ही केलं ना ते पण छान होतं. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. आणि अशा पद्धतीने कारलं केलंय का तुम्ही नक्कीच मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला कोणाला ही रेसिपी आवडली ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. लांब लांब बघा मी असं कारलं कापून घेतलेलं आहे. हे पातळ असं पातळ चिरलं ना तर झटपट शिजल्या जातं. टिफिनसाठी टाइम बिलकुल पण लागत नाही. आता हे दुसरं पण कारलं मी अशा पद्धतीने तुम्हाला चिरून दाखवणार आहे बघा. तर दोन्ही कारली मी छान अशी पातळ चिरून घेतलेली आहेत बघा, लांब साईज अशी. ते हे एका बाउलमध्ये आपल्याला सर्व कारलं टाकून द्यायचे. त्यानंतर पुढे काय करायचे, आपल्याला 1 चमचा मीठ टाकून घ्यायचे बघा आणि अर्धा चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची अशा पद्धतीने. मीठ हळद छान कारल्याला चोळून घ्यायची आणि 5 मिनिटं आपल्याला हे कारलं असंच ठेवायचे, जेणेकरून कडवटपणा खूप कमी होतो, पाणी सुटतं ह्याला. पाहू शकता खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की करून बघा. तर हे साईडला ठेवूया. आणि इथे लागणारं साहित्य बघा, कोथिंबीर मी स्वच्छ ही धुवून घेतलेली आहे. कोथिंबीर शक्यतो धुवूनच घ्या, माती वगैरे असते कोथिंबीरीवर. तर ही छान आपल्याला बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीने बघा. आणि साहित्य काही एवढं लागत नाही मैत्रिणींनो, थोड्या साहित्यामध्येच, घरच्या साहित्यामध्येच ही रेसिपी होऊन जाते झटपट. छान अशी कोथिंबीर आपली बघा चिरून झालेली आहे ही. तर इथे मीडियम साईजचा मी टमाटा घेतलाय बघा. तर टमाट्याचं आपल्या पुढचं हे टोक काढून घ्यायचे आणि आपल्याला हे टमाटा पण छान बारीक चिरून घ्यायचे. ह्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्यात बघा. तर आता हे टमाटा पण मी बारीक चिरून घेणार आहे, एकदम बारीक चिरून घेणार आहे. तुम्ही जरा मोठा ठेवला तरी पण चालेल किंवा असं एकदम बारीक चिरला तरी पण चालेल अशा पद्धतीने. आणि कारलं मैत्रिणींनो खूपच चांगलं असतं शरीराला. मध्ये आधी आपली कारल्याची भाजी करीत जायचं, खात जायचं. तर छान असा टमाटा चिरून झालेला आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, पुढे एक मीडियम साईजचा मी कांदा घेतलाय बघा. कांदा पण आपल्याला मोठाच मी चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर लसूण पण बारीक चिरून घेतलेला आहे. अद्रक किसून घेतलेली आहे. लसूण तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची अद्रकची पेस्ट करून पण टाकू शकता. इथे कारलं आपलं छान बघा
मुरल्या गेलेलं आहे. तर आपल्याला हे कारलं चांगलं चोळून आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे हे, म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होतो. पाहू शकता अशा पद्धतीने छान चोळून घ्यायचे. तर पाहू शकता इथे कारलं स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे. तर आपल्याला आता काय करायचं, हे साईडला ठेवायचे आणि गॅस वाढवायचे. गॅस पेटून घेते मी. कढई ठेवून घ्यायची आता त्याच्यावर. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे मी साधारण 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रिणींनो, कारण तेल ह्या रेसिपीला जरा थोडंसं जास्त असलं ना कारल्याच्या भाजीला, कारल्याची भाजी खूप छान लागते. जिरं टाकून घेतले. जिरं आणि मोहरी मी तडतडली की लसूण टाकून घ्यायचे. लसूण छान बघा परतल्याच्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे मीडियम साईजचा, आणि कांदा तेलावर छान परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने लसूण आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा थोडा परतल्याच्या नंतर मीडियम साईजचा इथे टमाटा मी कापून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे. त्याचबरोबर टमाटा आणि कांदा छान परतून घ्यायचे आपल्याला. अद्रकची किसून घेतलेली अद्रक टाकून घेतले. थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे छान परतून घ्यायचे बघा कोथिंबीर अद्रक तेलावर. इथे चिंच घेतली बघा मी थोडी. आपल्याला चिंच पण टाकायची. चिंच पण तेलावरच परतून घ्यायची. त्याच्या काही शिरा असतील त्या शिरा काढून घ्यायच्यात आपल्याला. चिंचाने कसं मैत्रिणींनो कारल्याच्या भाजीला एक वेगळी टेस्ट येते, खायला खूप छान लागतं. त्यामुळे चिंचेचा वापर तुम्ही नक्की करा. थोडीशी का होईना चिंच टाका त्याच्यामध्ये. हे छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे, इथे 1 चमचा मी हळद टाकून घेतली बघा, अर्धा चमचा. त्यानंतर इथे मी धना पावडर टाकून घेणार आहे 1 चमचा. बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा टाकणार आहे. रंग खूप छान येतो भाजीला. त्यानंतर कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकून घेणार आहे. आणि हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे. अशा पद्धतीने पाहू शकता. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. जी भाजी जास्त असेल तर मसाले पण जास्तच वापरायला लागतात. भाजी थोडी असली तर मसाले थोडे वापरायचे. हे छान परतून झाल्यावर आपल्याला कारली मी स्वच्छ धुवून घेतलेली ती टाकून द्यायच्यात आता. आणि कारली आणि हे मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने तुम्ही कारले एकदा करून बघा, खूप छान होतं. घरातली सगळी आवडीने खातील, एवढं छान होतं हे कारलं. हे छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे बघा. शिजायला पाणी लागणार आहे, कारण मी भाजी म्हणजे अशी पातळ पण करणार नाही, थोडीशी ओलसरच करणार आहे. तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे बघा. पाणी टाकून झाल्याच्या नंतर सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत छान मिक्स करून घ्यायची भाजी. आणि 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आणि वाफेवर ही भाजी होऊन द्यायची. फास्ट गॅस बिलकुल पण करायचं नाही. 5 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी चेक करायची आपल्याला. छान मिक्स करून घ्यायची. पाहू शकता रंग खूप छान आलेला आहे भाजीचा. तर मैत्रिणींनो तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी कारल्याची बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. नसन बनवली तर व्हिडिओ संपल्या लगेच करायला घ्या. त्यानंतर पुढे काय करायचे, शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे बघा. भाजी होत आली ना आपली, मग शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. 1 चमचा मी शेंगदाण्याचं कूट टाकलंय. वरतून भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता.
कोथिंबीर पण भाजी झाल्याच्या नंतरच टाकायची. आपण पहिली पण तेलावर कोथिंबीर टाकली होती, पण नंतर आपण टाकली ना तर भाजीचा रंग पण खूप छान दिसतो आणि खायला पण चविष्ट लागते ही कारल्याची भाजी. छान मिक्स करून घ्यायचे आणि 1 मिनिट आपल्याला याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे. 1 मिनिटाच्या नंतर झाकण परत खोलून पाहायचे. पाहू शकता मस्त असा रंग आलाय भाजीचा. अशी चमचमीत भाजी आपली झालेली ही मैत्रिणींनो. तर ही कारल्याची रेसिपी कोणाला कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. कोणाला कोणाला ही रेसिपी कारल्याची आवडली, कुणी कुणी बनवणार आहे ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपी सोबत. आणि लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता लाईक झालंच पाहिजे.